दादासाठी मगाशी पाहिलं नाहीस का तू? तो किती आनंदी होता आणि हे सगळं फक्त तुझ्यामुळे झालंय. तुला अॅनिव्हर्सरीची आयडिया सुचली, ती दादाला आवडली, आता सगळं परफेक्ट होतंय. आय एम सो हॅपी. पण मला आश्चर्य याचं वाटलं की वेदा हो कशी म्हणाली. वेदाचा होकार आहे हे कळल्यावर दादा काय, मी सुद्धा 2 सेकंड शॉक होते. वहिनी, तुझ्यासाठी ना काहीच इम्पॉसिबल नाही आणि आय गॅरंटी की तू आईचं पण मन वळवशील. अनन्याताई, मी खोटं बोलले. खोटं? हो. वेदा अॅनिव्हर्सरी साजरी करायला नाही म्हणते. वहिनी अगं तू दादाशी का खोटं बोललीस? मी मुद्दाम खोटं बोलले. तुम्ही पाहिलंत ना ते किती आनंदी होते. ते त्यांनाही वाटते की हा कार्यक्रम व्हावा आणि या कार्यक्रमामुळे ना वेदाचे बाबा आणि वेदा पुन्हा एकत्र येतील. अगं वहिनी, मला सगळं कळतंय, पण हे जेव्हा दादाला कळेल त्याला किती वाईट वाटेल. पुढे काय होईल मलाही माहित नाहीये, पण वेदाच्या बाबांना आधीच बरं नाही आणि त्यात जर त्यांना कळलं की वेदाने नकार दिलाय तर त्यांना खूप दुःख होईल ना, म्हणून फक्त वा 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 वा, म्हणजे मीरा चक्क अथर्वशी खोटं बोलली. सोन्याहून पिवळं झालं बाई अगदी. तर या गोष्टीचा फायदा तर करून घेतलाच पाहिजे. माया, वहिनी, तू म्हणतीयस ते सगळं कळतंय मला. असं असेल तर वेदा कधीच तयार होणार नाही आणि शेवटी दादाला कळणारच ना, तेव्हा काय करशील तू?